आता आपण लंग लकार पाहणार आहे. लंग लकार म्हणजेच भूतकाळ. काल आपण लट लकार पाहिला, म्हणजेच तो वर्तमान काळाविषयी आपण लट लकार पाहिला. आज आपण लंग लकार पाहणार आहोत. तर तुम्ही कालचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तो आधी पाहून घ्या, कारण तो ज्यावेळेस समजेल तोच नंतरच हा समजेल. कारण आधी वर्तमान काळ, नंतर भूतकाळ आणि नंतर भविष्यकाळ असं आपण पाहणार आहोत. तर आज आपण लंग लकार शिकणार आहोत. तर तुम्हाला जर या नोट्स मी आता जे शिकवणार आहे त्या नोट्स जर पाहिजे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच टेलिग्राम चॅनलवर मी नोट्स अपलोड करते, तर टेलिग्राम चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आपण हा लट लकार पाहिला म्हणजेच वर्तमान काळ. तर याच्यामध्ये आपण परस्मैपद आणि आत्मनेपद पाहिलं, म्हणजे ती था अंती सी था थ मी वहा महा. तसंच आत्मनेपदमध्ये ते इथे अंते से इथे द्वे ई वहे मै. तसंच आज आपण लंग लकार पाहणार आहे. तो काय आहे? भूतकाळाविषयी. त्याचं पण परस्मैपद आणि आत्मनेपद लक्षात ठेवायचं आहे. कालची आपण एकदा रिव्हिजन केली की परस्मैपद आत्मनेपद काय आहे आणि आपण ते लर्न पण केलेलं आहे. तसंच आता हे पण परस्मैपद आणि आत्मनेपद लंग लकारचं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. तसंच इथं पुरुष दिलेला आहे. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. उत्तम पुरुष हा स्वतःसाठी असतो, मध्यम पुरुष हा दुसऱ्या समोरच्या व्यक्तीसाठी असतो आणि प्रथम पुरुष हा अन्य व्यक्तींसाठी असतो. तिसराच कुठल्या तरी व्यक्तीसाठी प्रथम पुरुष यूज करतात. मग इथे त, ताम, अन, विसर्ग तम, त, अम व म. विसर्गाला स पण म्हटलं जातं. काही ठिकाणी स लिहिलं तरी चालतं किंवा त्याऐवजी आपण विसर्ग दिला तरी चालतो. तर हे प्रत्यय लक्षात ठेवायचे आहे परस्मैपदाचे. तसंच आत्मनेपदाचे प्रत्यय काय आहेत? त, इताम, अंत हे प्रथम पुरुषाचं. था किंवा थास, आता इथं विसर्गाचा काय दिला, इथं स दिलेला आहे. था किंवा थास, इथाम, ध्वम मध्यम पुरुष, ई वही मही हे उत्तम पुरुष. हे जर लर्न केलं किंवा हे लक्षात ठेवलं तर आपल्याला नंतर हे प्रत्यय जोडून, धातूला प्रत्यय जोडून आपल्याला तो शब्द तयार करता येणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं. हे परस्मैपद आणि आत्मनेपद वेगवेगळ्या लकारांचं वेगवेगळं दिलेलं आहे, तर त्याप्रमाणे हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण डायरेक्ट याची उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे? गच्छ. गच्छ म्हणजे काय? जाणे. जाणे म्हणजे गच्छ. तर हा काय आहे? पहिल्या गणाचा शब्द आहे. आणि आता परस्मैपदमध्ये आपण याला चालवून पाहूया. परस्मैपदाचा आधी आपल्याला ते प्रत्यय पाठ असले पाहिजे. त, ताम, अन, विसर्ग तम, त, अम व म. मग आपल्याला इथे ते प्रत्यय जोडता येणार आहेत. तर गच्छ एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि इथं पुरुष दिलेला आहे. तर इथं काय? त, ताम, अन. आता गच्छ. आता लंग लकार कशासाठी आहे? भूतकाळासाठी आहे. तर लंग लकारमध्ये ज्यावेळेस आपण शब्द लिहितो त्यावेळेस स्टार्टिंगला तो अ लावायचा असतो, कारण याने हे सांगायचं असतं अ लावण्याने की हा भूतकाळ सांगतो हा. त्यामुळे प्रत्येक शब्दाला की प्रत्येक धातूला स्टार्टिंगला अ जोडायचं आहे. एक्स्ट्राचं अ जे जोडले ते भूतकाळ म्हणजेच लंग लकार आहे असं सांगतं. आता गच्छ हा धातू आहे. गच्छ त्याला काय लावणार आपण? त, ताम आणि अन लावणार आहे. तर धातू कुठला आहे? गच्छ. गच्छ म्हणजे जाणे. तर आपण अ त आधीच लावून ठेवणार, कारण तो लंग लकार आहे म्हणून. नंतर पुढे काय? पहिला आहे. विकरण काय असतं पहिल्याचं? मी सांगितलं. पहिल्याचं विकरण काय असतं? अ. चौथ्याचं विकरण काय असतं? य. सहाव्याचं विकरण काय असतं? अ. आणि 10व्याचं विकरण काय असतं? अ, य. तर इथे अ गच्छ प्लस इथे काय विकरण? पहिल्याचं विकरण काय? अ प्लस याचा प्रत्यय काय? त, ताम, अन. मग इथे त. काय शब्द तयार होते? अगच्छ. हा पूर्ण छ झाला म्हणजे अगच्छत. मग शब्द काय झाला? अगच्छ आणि पुढे हा जो प्रत्यय आहे तो जोडला आपण. आता काय शब्द झाला तयार? अगच्छत. अगच्छत. तसं द्विवचनाचं पण आपण करणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी हा अ लावलेला आहे. हा लंग लकारला सांगतो. मग अगच्छताम. इथं काय? त, ताम, अन. मग इथे ताम जोडला आपण. गच्छ शब्द आहे तसा. नंतर अगच्छत. इथे त ठीक आहे. अगच्छन आहे इथे न. अन आहे ना, अन. त्याचा अगच्छन. आता हा कसं तयार झाला हे बघूया आपण. पहिला काय? अत घ्यावाच लागतो, लंग लकार आहे म्हणून. पुन्हा शब्द काय आहे? गच्छ. ठीक आहे असा. नंतर प्लस पुढं काय आहे आणखी? अगच्छ झाल्यानंतर विकरण कुठलं? पहिलं. मग त्याचं काय येतं? अ. आणि नंतर
अन आहे ना इथे, अन, हा अन प्लस न. मग आपण काय करणार इथे, हा आपण कुठून घेतला, कारण हा लंग लकार आहे म्हणून. नंतर गच्छ हा आपला धातू आहे. नंतर परत काय, विकरण. विकरण काय आहे, पहिलं विकरण म्हणून काय येणार, ते येणार. आणि नंतर काय, याचा प्रत्यय अन, हा अन घेतला. पण आपल्याला आता हे शब्द काय तयार होते, गच्छ हा पूर्णच होते. नंतर आणखी एक आहे आणि नंतर न. तर जर आहे काय आहेत, स्वर आहेत, तर त्याच्या आधी पण काय येतोय, हा स्वरच येतोय. तर एका स्वराचा काय करायचा असतो, लोप करायचा, म्हणजे त्याला अदृश्य करायचं असतं. मग इथे शब्द काय तयार होणार, नंतर हा गच्छ, हा पूर्ण गच्छ झाला, गच्छ. नंतर आणखी एक आला, ह्याचा लोप केला म्हणून एकच घ्यायचं आणि नंतर न, गच्छ न. म्हणजे गच्छ याचा, या हे दोन्ही स्वर आहेत. मग याच्या आधीच्या स्वराचा काय करायचं, लोप करायचा. चा लोप केला, मग हा एकच राहिला. मग गच्छ, गच्छ हा पूर्ण झाला या ने आणि नंतर अन, अगच्छन हा शब्द तयार झाला, अगच्छन. ठीक आहे. तसं हा नंतर पाहूया आपण, अगच्छस. इथे काय आहे, विसर्ग तम त किंवा स तम त हा शब्द आहे. मग इथे काय घेतलं, पहिल्यांदा घेतला आपण, कारण की लंग लकार आहे. गच्छ हा, नंतर प्लस काय आहे, विकरणचा प्लस स किंवा विसर्ग घ्यायचा. मग हा काय झाला, पूर्ण झाला, अगच्छ स. इथे झाला अगच्छ स. तसंच अगच्छतम, अगच्छत, अगच्छम, अगच्छाव आणि अगच्छाम. हे छाव आणि छाम हे कशामुळे आले, कारण इथे काय आहे, व आणि इथे काय म. व आणि म च्या आधी जर कुठला स्वर आला तर त्याचा काय करायचं असतं, त्याला दीर्घ करायचं असतं. म्हणून इथे काना आला. आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले हे दीर्घ कसं करायचं ते. त्यामुळे आधी तुम्ही एक कालचं लेक्चर पहा आणि नंतर हे लेक्चर पहा, तरच तुम्हाला समजणार आहे. आता इथे का नाही केलं, इथे पण म आहे ना. आपण इथे काय शब्द, गच्छ हा धातू प्लस विकरण कुठलं, प्लस आणि इथं असं आहे, मग इथं डायरेक्ट व आणि म असं आहे प्रत्यय. पण इथे काय प्रत्यय, हा प्रत्यय. मग हा काय तयार होते, हा पूर्ण होते. हा पूर्ण होते कारण याचा एकाचा लोप करायचा असतो, कारण दोन स्वर आले सोबत. मग काय झाला शब्द, गच्छ आणि नंतरचा हा म असा तयार झाला. म्हणजे याच्या आधी आहे, डायरेक्टली म नाही, हा त्याचा आहे, त्यामुळे इथे दीर्घ केलेला नाही. पण इथे डायरेक्टली व आणि इथे डायरेक्टली म हा प्रत्यय आहे, त्यामुळे यांना काय केलं आपण, दीर्घ केलं. हा नियम दुसरा सांगितला होता मी, तर कालचं लेक्चर पहा म्हणजे तुम्हाला नियम समजेल आणि इथे का याला दीर्घ केलं हेही समजेल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल काय आहे, कथ. हा 10व्या गणाचा धातू आहे आणि हा उभयपदाचा आहे. उभयपद म्हणजे काय, तर तो दोन्ही पदामध्ये चालतो. परस्मय पदामध्ये पण आणि आत्मनेय पदामध्ये पण, ह्या दोन्ही पदामध्ये चालतो, त्यामुळे त्याला उभयपद म्हणतात. तर त्याचं आता एक्झाम्पल दिले. पहिल्यांदा ह्याला परस्मय पदमध्ये चालवले आणि नंतर आत्मनेय पदमध्ये ह्याला चालवले. तर आपण दोन्ही पाहूया. परस्मय पदमध्ये कसं, आपल्याला त्याचे प्रत्यय पाठ आहेत, त, ताम, अन, विसर्ग तम त, व म. आता ते त्यानुसार चालवायचे. हे कशामुळे घेतला, लंग लकार आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरलेला आहे. तर हा शब्द काय, हा तयार करून पहा आपण, पुन्हा शब्द धातू काय आहे, कथ. नंतर 10व्याचे विकरण काय असतात, पहिल्याचं काय असतं, चौथ्याचं काय असतं, य. सहाव्याचं काय असतं, आणि 10व्याचं काय असतं, य. नंतर मग इथं काय आलं, विकरण अय आणि याचा प्रत्यय काय आहे, त. तर याला कसं जोडलेलं आहे, हा पूर्ण झाला, थ पूर्ण झाला, ह्या अने पूर्ण केलेला. मग क थ पूर्ण झाला, नंतर य आणि नंतर हे त, हा शब्द तयार झाला, अकथयत. तसंच हा अकथयताम, अकथयन, अकथयस, अकथयतम, अकथयत, अकथयम, अकथयाव, अकथयाम याला दीर्घ केलेला आहे. आणि हे कशामुळे केलं हे कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. आता इथे पुरुष आहेत, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष, त्याप्रमाणे इथे प्रत्यय जोडलेले आहेत. आणि हा धातू असा चालतो परस्मय पदामध्ये. आता आत्मनेय पदामध्ये हा कसा चालतो हे पाहूया. तर आत्मनेय पदाचे प्रत्यय आपल्याला पाठ असले पाहिजेत. त, इता, त, इताम, अंत, थहा, इथाम, ध्वम, ई, वही, मही.
असाल तर आता एखादा शब्द आपण हा घेतला तर पहिलं अ येणारच. धातू काय आहे कथ. नंतर विकरण कुठलं 10वं, त्यामुळे काय येणार अ य. नंतर प्रत्यय काय आहे वही, हे प्रत्यय आहे. मग ह्याला जोडायचं आहे फक्त. हे पूर्ण झाला याने हा थ पूर्ण झाला. मग काय आलं अ क थ य आणि व ही. परंतु वच्या आधी याचा अ आला ना, तर याला काय करायचं दीर्घ करायचं असतं. वच्या डायरेक्टली आधी येणाऱ्याला काय करायचं असतं दीर्घ. मग शब्द काय तयार झाला अकथ यावही, अकथ यावही झालं. असंच याला कंप्लीट करायचं आहे धातू. आणि यावर MCQ टाईप क्वेश्चन येतात, जसे की मध्यम पुरुषाचा द्वितीय वचन विचारलं जाऊ शकतं, उत्तम पुरुषाचं एकवचन विचारलं जाऊ शकतं, किंवा एखादा धातू दिला जातो आणि तो परस्मै पदामध्ये चालवायला विचारतात, किंवा आता एखादा कथ धातू दिला आहे तर त्याला आत्मनेय पदामध्ये चालवायला विचारतात. तसंच हे विकरण ही लक्षात ठेवायचे. पहिल्याचं अ, चौथ्याचं य, सहाव्याचं अ आणि 10व्याचं अय. हे विकरण कशी यूज करायचे हे पण आपल्याला इथे समजलेलं आहे. आता हा लंग लकार आज आपण संपवला. म्हणजे हा कोणत्या काळाविषयी भूतकाळाविषयी लंग लकार. लट लकार कशाविषयी वर्तमान काळाविषयी. हे 2 लकार झाले कालच्या आणि आजच्या लेक्चरमध्ये. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि याच्या नोट्स जर पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आधीच्या लेक्चरमध्ये आपण लट लकार आणि लंग लकार पाहिला. तर आता तिसरा लकार लोट लकार. लोट लकार म्हणजेच काय आज्ञा देण्यासाठी हा लकार यूज करतात. आज्ञा देणं म्हणजे इकडे ये तिकडे जा असे काही आज्ञा देणे, त्यालाच लोट लकार आपण म्हणतो. काल जो आपण लंग लकार आणि लट लकार पाहिला त्याच्या आधी व्हिडिओ लेक्चर पहा आणि नंतर हा पहा, म्हणजे जास्त आपल्याला क्लिअर होईल. तसंच आता डायरेक्टली आपण जाऊया आपल्या टॉपिकवर. काय परस्मैपद आणि आत्मनेपद. आता याच्यामध्ये पण हे पाठ करून ठेवायचे. परस्मैपद आणि आत्मनेपद हे त्याचे प्रत्यय आहेत. तू ताम अंतू हे प्रथम पुरुषाचं आहे. डॅश तम त मध्यम पुरुष. ते डॅश काय आहे म्हणजे आहे तसंच धातू लिहायचा आहे, ते त्याला कोणताही प्रत्यय नाही त्यामुळे इथे डॅश दिलेले आहे. तसं आणि आव आम हे उत्तम पुरुषाचे प्रत्यय आहेत. तसं नंतर दुसरा कुठला आत्मनेपद. यामध्ये पण ताम इताम अंताम प्रथम पुरुष, स्व इथाम ध्वम मध्यम पुरुष, ऐ आवहै आमहै उत्तम पुरुष. हे प्रत्यय पाठ करून ठेवायचे आहेत. त्यावरूनच आपल्याला एखादा धातू चालवता येणार आहे, जर परस्मै पदामध्ये सांगितला किंवा आत्मनेय पदामध्ये सांगितला. तर आज आपण कुठला लकार पाहते लोट लकार. तर आपण काल 2 लेक्चरमध्ये आपण 2 लकार कंप्लीट केले. आता ह्या लेक्चरमध्ये आपण लोट लकार कंप्लीट करणार आहे. जर ह्या लेक्चरचे नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा किंवा जॉईन करा. आणि बाकीच्या सब्जेक्टचे पण मी हँड रिटन नोट्स बनवलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेले आहेत, तर ते पण तुम्ही एकदा चेक करा. आता आपण याचं एक्झाम्पल पाहूया की परस्मै पदाचं आत्मनेय पदाचं एक एक्झाम्पल पाहूया. कारण काल जसं आपण लट लकारचे लंग लकारचे एक्झाम्पल पाहिले त्यावरूनच क्वेश्चन येतो. तर याचं पण आपण एक्झाम्पलमध्ये याचं यूज करून पाहूया. आता धातू कुठला आहे भूभव धातू आहे. आणि सेकंड पार्ट आपण तो चाललो होतो. एखादा धातू चालवायचा असेल जर परस्मै पदामध्ये किंवा आत्मनेय पदामध्ये, तर त्यासाठी हा धातू चालवण्यासाठी आपल्याला त्याचे प्रत्यय पाठ असले पाहिजेत. जसं की परस्मै पदाचं तू ताम अंतू डॅश तम त आणि आव आम. आणि आत्मनेय पदाचं कुठलं ताम इताम अंताम स्व इथाम धोम आणि आव हे आम हे पाठ असलं पाहिजे आपलं. तर आता इथं धातू कुठला आहे भव. आता इथे आपण चालवून पाहूया. भव धातू आहे. आता आपल्याला माहिती आहे लंग लकारमध्ये अ पहिल्यांदा स्टार्टिंगला वापरायचं, यामध्ये वापरायचं नाही. फक्त ते अ जर स्टार्टिंगला वापरलं तर लगेच ओळखून जायचं की तो लंग लकार आहे, पण लोट लकारमध्ये असं नाही. मग हा धातू कुठला भव धातू आहे. प्लस विकरण हा कुठल्या गणाचा आहे शब्द धातू पहिल्या गणाचा आहे आणि परस्मै पदामध्ये चालवते आपण पहिलं गण. आता हे प्रत्येक गणाचं एक विकरण असतं. मग आपल्याला ते पण पाठ असलं पाहिजे की काय आहे ते विकरण. पहिल्याचं काय असतं अ, चौथ्याचं य, सहाव्याचं अ आणि 10व्याचं अ य. मग हा कुठल्या पहिल्या गणाचा आहे. मग विकरण नंतर काय येतं याचं अ. आणि याचा प्रत्यय काय आहे तू ताम अंतू म्हणजे इथं तू. मग शब्द काय तयार झाला याने हा काय ऱ्हस्व आहे हा पूर्ण कंप्लीट झाला शब्द. व कंप्लीट झाला. मग भ व आणि इथं पुढं काय तू झाला. भव तू तयार झाला. नंतर इथे काय भवताम भवंतू. आता हा कसा आला तयार झाला हे पाहूया आपण. धातू कुठला भव. नंतर विकरण काय पहिलं आणि प्रत्यय काय अंतू.
आपल्याला माहिती आहे स्वरासमोर स्वर आला तर पहिल्या स्वराचा काय करायचा, लोप करायचा, म्हणजे तो काढून टाकायचा, अदृश्य करायचा. मग हा पूर्ण झाला, हा व ह्या अने पूर्ण झाला. मग काय झालं, भव पूर्ण झाला ना हा व. इथे याचा पाय मोडलेला आहे तो पूर्ण झाला. नंतर काय राहिलं, तू राहिलं हे. मग काय झालं, भवंतू, भवंतू झाला तयार. तसंच इथे काय होतं, डॅश होतं, इथे प्रत्ययच नाही आहे. मग फक्त धातूच काय आहे, भव, आणि विकरण काय आहे, भव हा धातू आहे आणि विकरण काय मग हा काय झाला तयार, भव, कंप्लीट भव तयार झाला. तसंच भवतम, भवत, भवानी, भवाम, भवाव आणि भवाम. आता हे ते काना एक्स्ट्रा आलेला आहे, तो कुठून आला, कसा आला, हे तेव्हा समजणार आहे ज्यावेळेस पहिले लेक्चर पाहिलेलं असेल. त्यामध्ये नियम दिलेला आहे की वच्या आधी जर कुठला स्वर आला तर त्याला दीर्घ करायचा आहे, तसंच मच्या आधी आला तर त्याला दीर्घ करायचा आहे. त्यामुळे इथे याला भवाम, भवा, भवाव, भवाम असं तयार झालेलं. आता काय शब्द आहे, धातू कुठला, भव, विकरण काय आणि प्रत्यय काय आहे इथं, आव, आव आणि आम हा प्रत्यय आहे ना. इथे भवाव, भवाव कसं तयार झालं हे आपण इथे पाहूया. व हा धातू आहे, नंतर भव हा धातू आहे, नंतर विकरण काय आणि इथं काय असतं, आणि आव, आम. मग इथं काय आहे, आव, मग इथं पुढं आव लिहिलं आपण. आणि आपल्या नियम काय आहे, व आणि म पुढे जर आलेला असेल स्वर तर त्याला दीर्घ करायचं. पण इथे व पुढे आधी ऑलरेडी आ आहे, म्हणजे ह्याचा स्वर आलेला आहे का, नाही, याचंच ऑलरेडी तिथं आ आहे, याचं आलेलं नाही, त्यामुळे त्याला दीर्घ ते करायचं नाही. डायरेक्टली हे व, भ, आणि याचं तर काय होणार, स्वरापुढे स्वर आला मग ह्याचा लोप होणार. मग भव आणि याचं आ, भवा, भवा आणि हा व असा भवाव. म्हणून इथे काय तयार झालं, भवावं. तसंच आता भवाम हे कसं तयार झालं हे पाहूया आपण. धातू कुठला आहे, भव, प्लस विकरण काय प्लस त्याचं काय असतं, आणि आव, आम, आम इथं लिहिलं आ म हे लिहिलं आपण. ह्याने पूर्ण ह्याच्यासमोर काय आलं, याच्यासमोर काय आलं, हे स्वर आलं, हा लोप केला. मग काय राहिलं, फक्त भव प्लस आम हे राहिलं. भव आणि आम याच्यामध्ये ह्याला डायरेक्टली आपण जोडणार, याचं दीर्घ ते काय करायचं नाही, कारण की हा पुढे आ याचा आलेला आहे, याच्याच म किंवा वच्या समोर कशाचं आलं पाहिजे, ह्या धातूचं आलं पाहिजे, पण तसं नाही, ह्याचा ऑलरेडी इथे एक आ लिहिलेला आहे, त्यामुळे काय हे डायरेक्टली जोडायचं, भ वा म. तर इथे झाला भ वा म तयार. हे भ वा म हा आ इथे गेला, आ, भ वा म हा तयार झाला. आता दुसरं एक्झाम्पल पाहूया. पहिलं परस्मै पदाचं पाहिलं, आता आत्मनेय पदाचं आपण एक्झाम्पल पाहूया. काय, वृत्तवर्त. आता हा चालतो पदामध्ये, हात चालतो. आता आत्मनेय पद पाहतोय आपण नंतर याची प्रत्यय आपल्याला आत्मनेय पदाचे पार्ट असले पाहिजे. लोट लकारच्या आत्मनेय पदाचे प्रत्यय काय आहेत, ताम, इताम, अंताम, स्व, इथाम, ध्वम, ऐ, आव हे, आम हे. तर आता धातू काय, वर्त. इथं काय, ताम, इताम, अंताम असं आहे. आता इथे चालून पाहूया आपण. धातू कुठला, वर्त, विकरण काय आणि ह्याचा विसर्ग काय, ता, म हा प्रत्यय. मग वर्त, ता, म हा वर्त असा आहे, तर हा वर्त पूर्ण झाला आणि इथं ताम, मग वर्त ताम हा शब्द तयार झाला. आता दुसरं पाहूया, वर्ते ताम कसं तयार झालं. इथं काय आहे, वर्त हा धातू आहे, विकरण काय आणि पुढं काय आहे, इताम, इताम हाय, इताम. मग वर्त हा पूर्ण झाला. इताम, इचं काय मी सांगितलेलं, एक मात्रा जातो, मग वर्त हा कंप्लीट झाला, ठीक आहे. हा अने पुढं काय राहिलं, इताम, इचं काय जातो, मात्रा जातो याच्यावरती, मग काय झालं, वर ते हा मात्रा गेला आणि ता म झाला, वर ते ताम. तसंच इथं काय वर्तन ताम असं शब्द तयार झाला. हा कसा झाला, इथं काय आहे, वर्त, विकरणचा नंतर काय आहे इथं अंताम, अंताम हा प्रत्यय आहे, अंताम. आता अंताम आणि हा वर्त हे जोडायचं आहे. वर्तनी हा पूर्ण हा आला, ठीक आहे. एका अचा काय होणार, इथे लोप होणार. मग काय झालं, वर त आणि ह्याने काय होणार, हे पूर्ण त झाला. मग पुढे काय राहिलं, फक्त ताम. मग झालं इथं वर्तन ताम
हा शब्द तयार झाला. तसंच इथे काय स्व, इथाम, ध्वम, ऐ, आवहे, आमहे. आता इथे पण एक वर्त वहे नाही झालं, वर्ता वहे झाले, वहे झाले. ठीक आहे, कसं झालं तर शब्द आहे वर्त, नंतर काय विकरण काय आहे अ, नंतर काय याचा प्रत्यय काय आहे आवहय, आवहय. याच्यासमोर काय आलं, स्वराच्या समोर स्वर आला, ह्याचा लोप केला. काय राहिलं वर्त प्लस काय राहिलं आवहय असं राहिलं. ठीक आहे, आवहय राहिलं. पण आपण काय म्हणलेलं वच्या पुढे याचा स्वर आला तर आपण त्याला दीर्घ करणार, पण याचा आलं एका स्वर, ह्याचा ऑलरेडी एक शब्द आहे मध्ये, याचा एक अक्षर आहे आ, ह्यांच्यामध्ये आलेलं आहे, डायरेक्टली आहे का याचा स्वर नाही. आणि म्हणून काय करायचं, याचं काय करायचं, म्हणून याला हे जोडायचं डायरेक्टली, वर हे आ जोडलं काय झालं वर्ता व है, म्हणून वर्ता व हे हा शब्द झाला. तसंच वर्ता महे. आणि हा दीर्घ काय आता मी जे सांगितलं तर नियम हा दुसरा आहे, तो पहिले लेक्चर पाहिल्यानंतर आपल्याला समजणार आहे. आणि हा जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. या नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि बाकीच्या व्हिडिओचे पण नोट्स तुम्ही पाहून घ्या. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाकीच्या सब्जेक्टचे पण मी हँडरिटन नोट्स बनवलेले आहेत, तर ते एकदा चेक करा. तुम्हाला आवडले असेल तर सांगा. यात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.